नमस्कार मंडळी. एका एरियामध्ये एक होल्डिंग पिरियड असतो, त्याच्यामध्ये मी ऑलरेडी एक रील शेअर केली आहे आणि आजची ही रील आहे हे बनवण्याचं एक रिझन आहे की नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या नियरबाय नोड डेव्हलप होत आहे. पुष्पक नगर नाव आहे त्याचं आणि तो कोविड नंतरनं त्या नोडवरती कामं चालू झाली आहे. रिसेंटली मला काही दिवसांपूर्वी तिथून रिसेलसाठी फोन आलेला आहे. पुष्पक नगरमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करत असाल तर पुष्पक नगर हा आहे 10 वर्षापूर्वीचा उल्वे. मध्ये सध्या खूप सगळं कन्स्ट्रक्शन होत आहे. अराउंड 200+ प्रोजेक्ट्स बनत आहेत, पण तो एरिया नवीन डेव्हलप होत आहे. सध्या त्या एरियामध्ये लोकॅलिटी राहत नाही आहे आणि तिकडे काही टॉवरच्या आत्ता ओसी आल्या आहेत आणि सेकंड हाफमध्ये तिकडे पोझिशन्स स्टार्ट होते. एरिया डेव्हलप होताना पहिल्यांदा डेव्हलपमेंट होतात, ओसीज येतात, पहिला 500 फॅमिलीज तिकडे राहायला जातात, लोकॅलिटी स्टेबलायझेशन स्टार्ट होतं, फर्स्ट प्रॉपर्टी रेंटल होते आणि मग रिसेल होते. आणि हा टाईम पिरियड तुम्हाला ते पुष्पक नगरवरती 5 वर्ष किंवा मॅक्स टू मॅक्स 10 वर्षांपर्यंत तुम्हाला द्यायचं आहे. डिपेंड अपॉन द इन्फ्रास्ट्रक्चर आणि कनेक्टिव्हिटीचं डेव्हलपमेंट होत आहे. फक्त राहताना बाकी सगळ्या सुविधाही असल्याशिवाय तुम्हाला तिथे राहता येत नाही. क्लायंटने मला फोन केला होता. क्लायंट उल्वेमध्ये रेंटल राहतात आणि त्यांनी तिकडे प्रॉपर्टी घेतली. ते कुठेतरी त्यांचं गणित चुकलेलं आहे की त्या एरियामध्ये तुम्ही प्रॉपर्टी तेव्हा घ्यायला पाहिजे जेव्हा तुमचे उल्वेमध्ये किंवा वाशी टू बेलापूरमध्ये प्रॉपर्टीज आहे, कारगर, कामोठे, खांदेश्वर, पनवेलमध्ये, आणि पुढचे ॲटलिस्ट तुम्ही 4 ते 5 वर्ष तिकडे जाऊन राहण्याचा प्लॅनिंग नाही करत असाल तर ती तुमच्यासाठी एक चांगली इन्व्हेस्टमेंट आहे किंवा फ्युचरिस्टिक नवीन घराचं प्लॅनिंग आहे. तुम्ही तिकडे रेडी राहा. फर्स्ट स्टेप स्टॅबिलायझेशन्समध्ये तुम्ही जाणार. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की बाबा ह्या एरियामध्ये आम्ही पहिल्या 500 फॅमिलीजमध्ये येतो जे राहायला आले होते, आमच्यासमोर सगळं मार्केट बनलं, दुकान्स बनले, कनेक्टिव्हिटी चालू झाली. तर हा एक्सपिरियन्स 10 वर्षापासून जे उल्वेत राहतात त्यांना येत आहे आणि तोच एक्सपिरियन्स जो आत्ता वर्षभरामध्ये पुष्पक नगरला क्राऊड जो राहायला जाणार आहे त्यांना पण येणार आहे. त्यामुळे पुष्पक नगरमध्ये सध्या रिसेलच्या पॉसिबिलिटीज ऑलमोस्ट नाहीतच, कारण की तिकडे न्यू डेव्हलपमेंटच अजून नियरबाय पोझिशनच्या सगळ्या पॉसिबिलिटीज असल्यामुळे तुम्हाला रिसेल कर, आणि जर तुम्ही ते केलं तर तुम्हाला योग्य रेट भेटणार नाही. त्यामुळे कुठल्याही एरियामध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायचं असेल किंवा तुमचं नवीन घर प्लॅनिंग करायचं असेल तर मेक शुअर की त्या एरियामध्ये तुम्हाला प्रॉपर्टी किती टाईम पिरियडपर्यंत होल्ड ठेवायची आहे ही गोष्ट प्रॅक्टिकली पहिल्यांदाच माहीत पाहिजे. सध्या उल्वेमध्ये खूप चांगला रिसेल होत आहे. त्याचं रिझन आहे उल्वे 10-12 वर्षांपासून डेव्हलप होत आहे. होल्डिंग पिरियड हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तो समजून घेऊनच तुम्ही प्रॉपर्टीजमध्ये इन्व्हेस्टमेंट किंवा तुमच्या नवीन घराचं तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे. इन्व्हेस्टमेंटच्या बाकी काही गोष्टी पण मी काही व्हिडिओजमध्ये एक्सप्लेन केल्या आहेत, त्या तुम्ही नक्की बघा. फ्युचरिस्टिक ग्रोथमध्ये आणि प्रॉपर गायडन्स बरोबर ते एक परफेक्ट डील तो तुम्हाला हवी असेल ना तर स्क्रीनवरती नंबर आहे, लवकरच भेटू.